सर्व शेळी पालकांना माऊली आवडता नमस्कार. चला आपण आता एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो. बघा आता काय झालं, काल आपण एक व्हिडिओ बनवला शेळी खरेदी कशी करायची, बरोबर. 2 पिल्लावले घ्यायची का, एक गाभण घ्यायची, ह्या टॉपिकवरती आपण काल व्हिडिओ बनवला होता. आता कोणाकोणाची शंका असं असेल की सर नाही आपण काय करू, पाठीपासून सुरुवात करू, बरोबर. आता काय होते ते सांगतो. पाठीपासून करा, बकरीपासून करा, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, पाठी जर खरेदी केल्या ना तर ते एक रेशो लक्षात ठेवायचा. कोणता रेशो? 70-30चा. 70-30चा म्हणजे 70% पाठी अशा होत्या की त्या पिल्लं पकडत्या, 30% पाठी पिल्लं पकडत नाही सुरुवातीच्या फर्स्ट टाईमच्या डिलिव्हरीला. याचं कारण सांगतो. काय होतं, आपण फिरस्तीमध्ये काम करतो आणि फिरस्ती शेळी पालन करत असताना आपण कंटिन्यू एक बोकड कळपामध्ये ठेवतो, बरोबर. आता बोकड कळपामध्ये ठेवल्यानंतर 5 महिन्याची पाठ असेल, 6 महिन्याची असेल, 7 महिन्याची असेल, आपण काय ते बोकड पकडू शकत नाही, बरोबर आहे का. मग कळत न कळत एखादी पाठ 5 महिन्यात किंवा 6 महिन्यात 7 महिन्यात जरा क्रॉस झाली, मग ती मॅच्युअर होत नाही. डिलिव्हरीच्या वेळेस तिला एवढी खतरनाक तकलीफ होती साहेब. ती पिल्लू टाकून दिलं किंवा पिल्लू आपण हातानं काढलं, पिल्लू टाकल्यानंतर ती बकरी काय करते, एक तर लवकर अर्धा तास 1 तास जागेवरती उठत नाही आणि उठल्यानंतर ती त्या पिल्लाला बघतच नाही. मग आता तिनं जर नाही पिल्लू पकडलं तर ती पिल्लाला संगोपन इतकं हार्ड. पिल्लू पकडा, तिच्या कासेला लावा, ती उड्या मारणार, मग तिचा पाय पकडा, जबरदस्तीप्रमाणे आपण ती पिल्लू पाजण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढी बकरी पिल्लांना माया करते, पिल्लू पकडते ना साहेब, ती पिल्लं सुपर स्ट्रॉंग बनते. हे बघा तुम्ही, आता ही बकरी आहे, डिलिव्हर झाल्यानंतर हिनं पिल्लं पकडले. बघा ते बाळचं कसं आहे. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला. हे पहा, आता ही बकरी हिनं दिले होते पहिल्या वेताला 3 पिल्लं. तर माझ्याकडनं गलती अशी झाली की मी 2 पिल्लं त्याच्यासमोर ठेवले. म्हटलं एक हे पिल्लू आहे ना दुसरं बकरीला लावू. तर गलती अशी झाली साहेब, ह्या बकरीनं हे पिल्लूच पकडलं नाही. तर हे बघा कसं डेपकं झालं. फरक हा आहे, जर बकरीनं किंवा त्या पाठीने जर पिल्लू पकडलं नाही ना, पिल्लाचे डबके होऊन जाते. काहीच लिंक लागत नाही. आपण खुराक देतो, आपण दूध प्रॉपर पाजतो, त्या बकरीने नाही पकडलं तर मग आपण पिल्लं बॉटल फेडिंगवरती घेतो, तरीसुद्धा ते पिल्लं डबके होते. कारण काय होतं, आता बकरी आपण रानात सोडल्या, आता हे पिल्लं, हे बोकड बघा, ज्यावेळेस याला ध्यान येईल ना हे बकरीला जाऊन पिते, बरोबर आहे का. आणि ह्या जर बकरीनं ती पिल्लं नाही पकडले तर पिल्लं कसे होते, डबके. म्हणून आपल्याला काय करायचं, कालच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं मी, बकरी खरेदी करताना एका महिन्याचे पुढचे पिल्लं तिच्या खाली पाहिजे. मग ती पिल्लं बकरीनं पकडलेले असते, सवय लागलेली असते त्यांच्या पाठीमागे फिरायची, मग आपल्याला अडचण येत नाही. आपण नवीन, मग आपण बाजारामध्ये खरेदी केली भशी शेळी किंवा पाठ. व्यापाऱ्याकडनं शेळ्या खरेदी करू नका. काय होतं माहिती आहे का, आपण बाजारात गेलो, नाही अरे कमी किमतीची बकरी, 12,000 आपल्याला भेटली, 13,000 आपल्याला भेटली, पण आपलं माहिती आहे का ते पिल्लं तिच्या खाली आहे का नाही आहे, का तिचेच पिल्लं आहे नाही. समोरचा व्यक्ती तुम्हाला काय गरज त्याला पडली सांगायची का नाही हे पिल्लं हिचेचे, ते सांगणार. त्याच्या स्वार्थासाठी ते सांगणार, नाही 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 साहेब हे पिल्लं नाही, हे बकरीचे. तसं करू नका. अशा व्यक्तीकडनं सुरुवातीला शेळ्या खरेदी करा का तो शेळी पालक ना 10 वर्षापासून 12 वर्षापासून 5 वर्षापासून त्याच्या फार्मवर शेळी पालन करतो, त्याच्या शेळ्यावरती पिल्लं आहे. शेतकरी शेतकऱ्याला कधीच फसवत नाही, लक्षात ठेवा. हा विचार करा ना, घेतली बकरी आणि चालली घेऊन, अरे ते पिल्लं तिच्या आहे का नाही आहे तर तुम्हाला माहिती आहे का, मला माहिती आहे का. समोरचा व्यक्ती तुम्हाला फसवणार म्हणजे 100% फसवणार. मग असं करा, फार्मवरती जा, आपल्या शेळीपालन कोणतं करायचं, बंदिस्त करायचं तर बंदिस्तवरून बकऱ्या खरेदी करा, आणि फिरस्तीतून करायचं असेल तर फिरस्तीतून करा, काय अडचण आहे. पण त्याला विचारा, त्याची वंशावळ विचारा, एक कोणत्या बोकडनं क्रॉस झाली होती का, तू नवीन घेतली का, तुझ्या फार्मवर तयार झालेली आहे का, त्यांना विचारा ना सुरुवातीला, काय अडचण आहे. असं करा, डायरेक्ट 2 दिवस वेळ करा, 3 दिवस टाईम लागू द्या ना, 4 दिवस लागू द्या, 8 दिवस लागू द्या, गेले आणि चला बकऱ्या खरेदी करायच्या. आणि गेलो आपण बाजारामध्ये, घेतली बकरी, चांगली वाटली आणि बॉडी स्ट्रक्चर चांगलं आहे, दिसायला पर्सनॅलिटी व्यवस्थित त्या बकरीची, आणि घेतली. अहो ती पहिली गाव भरलेली आहे का नाही आहे, त्याच्या खाली पहिलेचे वेत झालेले का प्रॉपर, पहिल्या वेताला बोकडे कसे दिले होते, पाठ कशी दिली होती, आता कितींदा गाव बने, हे विचारा, नंतर खरेदी करा. डायरेक्ट बकरी खरेदी करू. आता हे बघा, ही बकरी, आता हीची पाठ आहे, ही नाही, ही पकडलेली आहे, ही बकरी दुसऱ्या वेताची आपल्याकडे. आता
नाही सॉरी, तिसरं वेत आता हे तिसरं वेचचं एक पाठीमागच्या वेताला हिनं एक पाटा बुकुड दिलं तर आता हे वेळेस एक पाटी 3 महिन्याची पाटी आहे सध्या पा. आणि आता बकरी 2 महिन्याची गाभण आहे. अशी घ्या ना, काय अडचण पडली? विचार करा. फिरस्तीवाल्याकडे जा, फिरस्ती आपल्याला शेळीपालन फिरस्ती करायचं का ते बघा, आपल्याकडनं बंदिस्त करायचं का ते बघा. फिरस्ती करायचं असेल तर अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, फिरायची जर करायची असेल तर फिरस्तीवाल्याकडनं शेळ्या घ्या. आणि बंदिस्त गोट फार्म जर करायचं असेल तर बंदिस्तवाल्याकडनं घ्या. आपली चुकी तर होती, आपण काय करतो, फिरस्ती बकऱ्या खरेदी करतो आणि डायरेक्ट सेटवरती आणून बंदिस्त करतो. मग ते आजारी पडणार, तापीच येणार, पिल्लच मरून जाणार. हे प्रॉब्लेम होतो. आपली सुरुवात शून्यातून करायची सांगितलेलं आहे आपण. मग 10,000 20,000 30,000 आपण गुंतवले, ठीक आहे ना, गुंतवले पैसे आपण 30,000 रुपये गुंतवले किंवा 50 गुंतवले आणि शेळ्या फिरस्ती घेतल्या आणि बंदिस्त केल्या, कसं सेट होतील? होणारच नाही. त्यांना स्टेप बाय स्टेपना बंदिस्त करावं लागणार. मग तिथून पुढं हळूहळू रुटीन आली, मग काय अडचण नाही. हा विचार करून शेळ्या खरेदी करा साहेब.